पुरावे घेऊन रोहित पवार थेट सीआयडी ऑफिसात गेले, पण तिथली अवस्था पाहून रोहित पवार प्रचंड संतापले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिलं. नेमकी प्रकरण काय आहे थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल. मंडळी, अजितदादांचा अपघात होऊन 2.5 महिन्यांचा काळ लोटलाय. मात्र तरी देखील अजित पवारांच्या अपघाताची काय कारणं आहेत ते अजूनही समोर आली नाहीयेत. त्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली नाहीयेत आणि याच दरम्यान रोहित पवार मात्र जे काही पुरावे आहेत ते सर्व पुरावे घेऊन सीआयडी ऑफिसमध्ये गेले. मात्र त्या ठिकाणी अधिकारीच उपस्थित नसल्यानं रोहित पवार प्रचंड संतापले आणि त्यांनी थेट ट्विटरवरतीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिला आणि विचारणा केली की नेमकी या प्रकरणाचा शोध का लागला नाही. अधिवेशन दरम्यान मी प्रश्न उपस्थित केले, त्यावेळेस सरकारकडून आणि मंत्र्यांकडून मला सांगण्यात आलं की अजितदादांचा अपघात झाला, जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असेल त्यांना पाताळातून शोधून काढलं जाईल आणि त्यांच्यावरती कारवाई केल्या जाईल. मात्र अजूनही ते दोषी का पकडले गेले नाहीत, ते शोधले का गेले नाहीत, तपास जो आहे तो कुठपर्यंत आलाय याची कुठल्याही प्रकारची माहिती अजूनही का समोर आली नाहीत, असे थेट प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. त्यांनी जे लिहिलंय ते थेट मी तुम्हाला वाचून दाखवतोय की त्यांनी नेमकी मुख्यमंत्र्यांना काय लिहिलंय आणि त्यामध्ये काय म्हटलंय. चला तर सुरुवात करूयात. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, अजितदादांच्या अपघाताला उद्या 4 महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा शब्द दिला होता. सीबीआय चौकशीबाबत अमित शहा साहेबांकडे पाठपुरावा करण्याचा, तसंच कर्नाटकात नोंद झालेली 0 FIR महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द मला ते महाराष्ट्राला तुम्ही दिला होता. आपण शब्द देऊनही 2.5 महिने होत आलेत. या 2.5 महिन्यामध्ये काय कारवाई झाली हे आपणच सांगावे. पुढे रोहित पवार म्हणतायत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांसोबत गेल्या 2.5 महिन्यात आपल्या असंख्य बैठकी झाल्या. त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा आपण घेतला नसेल तर आज होणाऱ्या बैठकीत तरी हा मुद्दा घ्या. राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी देखील पाठपुरावा करायला हवा. मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते. ही सर्वसामान्य जनतेची भावना असते. राजकीय लोकांसाठी ही भावना वेगळी आहे का, असा थेट सवाल रोहित पवार यांनी विचारलाय. मलाही असा प्रश्न पडतोय की राजकारण्यांसाठी मैत्री हा भाग वेगळा असतो आणि राजकारण वेगळं असतं का? वैयक्तिक आयुष्यातील मैत्री आणि राजकारणातील मैत्री या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत का? कारण मित्रासाठी मित्र जीव द्यायलाही तयार होतो आणि जीव घ्यायलाही तयार होतो. मग अजितदादांचे मित्र इतके शांत का आहेत? त्यांच्या पक्षातील असतील किंवा स्वतः अजितदादांना स्नेही परम मित्र म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीसही. अजितदादांच्या अपघाताची चौकशी पूर्णत्वास का जात नाही? जे काही पुरावे मिळालेले आहेत अपघाताप्रकरणी ते पुरावे महाराष्ट्रासमोर ओपन का केले जात नाहीत? ब्लॅक बॉक्समध्ये नेमकी काय होतं त्याची माहिती समोर का येत नाहीयेत? असे असंख्य प्रश्न महाराष्ट्राला पडलेत. तुम्हाला देखील हेच प्रश्न पडले असतील. मात्र या प्रश्नाची उत्तर सरकार किंवा केंद्रीय यंत्रणा का देत नाहीयेत हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. विशेष म्हणजे पुढे रोहित पवार म्हणतात की राहिला प्रश्न सीआयडी चौकशीचा, तर सीआयडी काय करते नेमकी हेच कळत नाहीये. गेल्या 28 तारखेला सीआयडी कार्यालयात गेलो असता तपास अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यांना मेल करून अनेक नवे पुरावे दिलेत, पत्र स्वतः जाऊन दिले तरी त्यांचा काहीही प्रतिसाद नाही. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता सीआयडी सारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचं ओझच म्हणावं लागेल. असो, उद्या सीआयडी ऑफिसची वेळ मागितली असून उद्या सकाळी 10:30 वाजता भेट देणार आहे. सीआयडी ऑफिसला कदाचित सनदशीर मार्गाची भाषा समजत नसेल तर वेगळ्या भाषेत सांगावं लागेल, असं थेट रोहित पवार यांनी आक्रमक होऊन सांगितलंय. विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही साथ घातली आहे. आता यावरती मुख्यमंत्री नेमकी काय प्रतिक्रिया देतात ते बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी नेमकी काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. वेळ झाली थांबण्याची, थांबूयात. धन्यवाद.